पण शक्तिपीठ कोणासाठी होणार हेच माहीत नाही आम्हाला. नाही नेमका शक्तिपीठ करायचं होतं तर काळमाडी धरण बांधायचं नाही वहिनी, तसं ठेवायचं. काळमाडीला पुनर्वसनला 2 एकर जमीन गेली, त्याचं काय पैसे मिळालेले नाहीत. त्याचं मिळालं नाही. किती वर्ष झाली त्याला? त्याला झाली 30 वर्षे. आणि धरणग्रस्तांनी गेलेली 2 एकर ती पण वाचली असती ना. सगळं पूर्ण बोगस आहेत. कोणी शेतकरी असं म्हणणार नाही की माझी जमीन जाऊ देत, कारण गेली 1630 शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही आहेत. कमीत कमी मला वाटतं फक्त 5 वर्षे कमी आहेत, नाही 400 वर्षे झाली इथं आमच्या पिढ्या राहतात. शक्तिपीठ कुणासाठी आहे? शेतकऱ्यासाठी काही नाही उपयोगाचा. शेतकऱ्याचं वाहन जाणार आहे त्याच्यावर. तुम्ही आमचीच जमीन काढून घेऊन जर आमच्याच पोटावर पाय ठेवून आमची संघटना करून आमच्याकडनंच मतं घेऊन आमच्या मतावरच खुर्चीवर जाऊन बसला असतो आणि शेतकऱ्याला गळा दाबायला आला असतो. आता ह्या मायभूमीची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, ह्या भूमी जेवढ्या लोकांनी करणारा किंवा या निसर्गाला नाहीसा करणारा त्याचा सराप तुम्हाला लागले तुमच्या 7 पिढीला तरी सपणार नाही. ठेकेदार तुम्ही जगवायचा आणि सामान्य शेतकऱ्याला ठार मारायचा. शक्तिपीठ संदर्भात व्हिडिओ म्हणल्यावर शिवारातले शेतकरी गोळा झालेत. बामणीतले शेतकरी आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. त्यांना काय वाटतंय शक्तिपीठ संदर्भात, कारण जमिनी त्यांच्याच आहे, शक्तिपीठ त्यांच्या तिथनंच जाणार आहे. त्यांच्या भावना जाणून घेऊया. काय सांगाल? शेताकडे आलेला वाटतं काय तुमची शक्तिपीठात काय जमीन जाते? नाही जाते. केवढी जाते? 4 एकर जाते. 4 एकर जाते. काय पिकाव सुपीक आहे का ना? सुपीक आहे. सुपीक आहे, पूर्ण सुपीक आहे. पाण्याखाली आताच तयार केलेली आहे ती, जस्ट तयार केलेली आहे. शक्तिपीठ होणार म्हणतात. काय तुमची शेतकरी म्हणून काय भूमिका? पण शक्तिपीठ कोणासाठी होणार हेच माहीत नाही आम्हाला. नाही नेमका म्हणजे कुणासाठी हे करायला माहित नाही, तेच काय माहीत नाही हो. रस्ता कशासाठी पाहिजे? आमचा रस्ता आहे ना इथं, 500 मीटरवर रस्ता आहे इथं, मोठा हायवे, नॅशनल हायवे. आणि परत शक्तिपीठ कोणासाठी करायला हेच काय कळत नाही हो, कशासाठी. कारण कालवा मग शक्तिपीठ करायचं होतं तर काळमाडी धरण बांधायचं नाही वहिनी, तसं ठेवायचं. काळमाडीला पुनर्वसनला 2 एकर जमीन गेली, त्याचं काय पैसे मिळालेले नाहीत. त्याचं मिळालं नाही. किती वर्ष झाली त्याला? त्याला झाली 30 वर्षे. अजून 1 रुपया नाही. अजून काय नाही. 2 एकर जमिनीचा 2 एकर जमिनीचा 1 रुपया मिळालेला नाही. तोवर आता शक्तिपीठ आलाय. तोपर्यंत शक्तिपीठ आलं. आत्ता जमीन आम्ही दगड वगैरे काढून सगळी तयार केलेली, खडक मातीवरून पूर्ण नांगरून सगळं डोजर घालून. आणि आत्ता हिने रोड तयार करायला चालू केले कुठला नवीन. काय गरज नाही हो या रोडची. मग तिने कालवा फोडायचं नाही तो, ते तर निदान राहिलं असतं, नाही वाचलं असतं. ती तर जमीन वाचली असते कालव्याची. आणि धरणग्रस्तांनी गेलेली 2 एकर ती पण वाचली असती ना. याला जर रोड करायचा असेल, कुणाला कुठल्या आमदारला करायचं असेल, त्याच्या घरावरून रोड करा, आमच्याकडे नको शेतात. पण शक्तिपीठ झाला तर विकास होईल म्हणतात, चांगला दर मिळाला. माझा विकास होणार, दारू पिणाऱ्याचा होणार हो, आमचा होणार नाही विकास. शक्तिपीठ कशासाठी पाहिजे आहे? शक्तिपीठाचं समर्थन करणारे पण काही शेतकरी आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. सगळं पूर्ण बोगस आहेत. कोणी शेतकरी असं म्हणणार नाही की माझी जमीन जाऊ देत, कारण गेली 1630 शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही आहेत, आमच्या पिढ्या आहेत. 1630 पासून कमीत कमी मला वाटतं फक्त 5 वर्षे कमी आहेत, नाही 400 वर्षे झाली इथं आमच्या पिढ्या राहतात. उपाशी राहून जगत आहेत. त्यासाठी जमीन तिने अजून राखून ठेवली आहे. आणि तुम्ही एकच वेळा येताय आणि घेऊन जाताय. अजिबात त्यांना गरज आहे नाही जवळ लवकर जायची. ते विमानतळ तयार करू देत की विमानानं जाऊ देत की. जमीन 1 इंच द्यायची नाही. हा द्यायची नाही. नाही. तुमची जमीन किती? माझी 4.5 एकर जाते. 4.5 एकर जमीन. काय कसं नाव तुमचं? गाव कुठलं? माझं नाव आप्पासू तुकाराम मगदूम, राहणार बामणी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. शक्तिपीठ कुणासाठी आहे? शेतकऱ्यासाठी काही नाही उपयोगाचा. शेतकऱ्याचं वाहन जाणार आहे त्याच्यावर. शेतकऱ्याला यायचं आहे, वाट राहणार आहे. 2 गुंठ निम्म झालं तुमच्या जमिनीत जाऊन जर रस्ता निम्म्यात राहिला तर जायला 25 किलोमीटर पाठीमागं त्या 2 गुंठ्यासाठी याय पाहिजे. कुणासाठी चालला आहे? आम्ही मागणी केली आहे, आम्हाला विचारलं सा, आमच्या मालाला काय भाव दिला सा, बेरोजगार काय कमी केला सा, सामान्य माणसाला नोकरी आहे काय आहे? तुम्ही आमचीच जमीन काढून घेऊन जर आमच्याच पोटावर पाय ठेवून आमची संघटना करून आमच्याकडनंच मतं घेऊन आमच्या मतावरच खुर्चीवर जाऊन बसला असतो आणि शेतकऱ्याला गळा दाबायला आला असतो. आता हे लक्षण हे चांगलं नाही. आज रमजान ईद आहे, सोमवार आहे. ह्या मायभूमीची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, ह्या भूमी जेवढ्या लोकांनी करणारा किंवा या निसर्गाला नाहीसा करणारा त्याचा सराप तुम्हाला लागले तुमच्या 7 पिढीला तरी सपणार नाही. एवढा माझा आशीर्वाद आहे.
हे शक्तीपीठ नाही झाला तरच चांगला आहे, ना तर तुम्ही 7 पिढ्या तुमच्या नरकात जातीला. कागदावरच नुसतं तुमचं रेकॉर्ड असतंय. शेतकरी या पदरात काही नाही, सामान्य माणसाचा कोणीही विचार केला नाही. फक्त मतापुरतंच तेवढं तुकडा टाकताचा आणि खुर्चीवर गेल्यावर नियोजन दुसरं तुमचं. कुणी सांगितलं हे? कुठल्या शेतकऱ्यानं सांगितलं तेवढं सांगा. काय याच्यात नाही रस्ता करून आज कॅनलचा जमीन गेली, पुनर्वसनला गेली, काळमवाडीला गेली. आता ही राहिलेली बी जमीन तुम्ही जर घेतला तर आम्ही खायचं काय? आमचा उदरनिर्वाह कसा करायचा? पोराची जगवायची कशी? पोरांनी नोकऱ्या लावायच्या कशा? पोरांनी नोकऱ्या आरक्षण तरी दिलं काय? समाजाला आरक्षण देताना ते बी तुम्ही खालवर बघतासा. शेतकऱ्याची कर्जमाफी करताना ते बी जमत नाही. शेतकऱ्याला द्यायला पैसा नाही, शक्तीपीठ करायला पैसा आहे. हे कुठलं शास्त्र आहे तुमचं? व्यापाऱ्याला द्यायला पैसे आहेत. ठेकेदार तुम्ही जगवायचा आणि सामान्य शेतकऱ्याला ठार मारायला. कुठल्या पुस्तकात लिहिलं हे कायदा आहे का? याच्यात आंबेडकराची घटना लिहून मोडून काढून तुम्ही कारभार करायला सवय. तुमचे गाव कुठलं, काय नाव आणि जमीन जाते? युवराज कृष्णात कोयगडे. बर. मी शक्तीपीठ कृती समितीमध्ये आहे. हां. तर माझं 593 सर्वे नंबरमधून आमचे आणि माझ्या भावाचेच मिळून 8 एकरमधले त्या 4 एकर जमीन जाते. 4 एकर जाते आणि आम्ही नदीसने पाईपलाईन तिथंपर्यंत आणलेले आहेत. आता 1 किलोमीटरवरती आमची नदी आहे इथं. आता जे आम्ही इथं उभारलोय हे इथं 50 ते 60 एकराचा पूर्ण असा 1 किलोमीटरचा एरिया, म्हणजे इथून अर्धा किलोमीटर इकडं ना इकडं अर्धा किलोमीटर अशा पद्धतीचा 1 किलोमीटर टोल, संभाव्य टोल म्हणून असं इथं हे केलेला तिने आखलेला आहे इथं. तर ह्या परिस्थितीत काय केले बघा, हिने लोकांची पूर्ण म्हणजे देशोधडीला लोकांना लावायचं ठरवलेलं आहे सरकारनं. बघितलं सहकार्य म्हणतायत की शक्तीपीठ व्हायला नको. तुमची काय जमीन इकडे जाते किंवा काय? तुम्ही बामणीचे नागरिक आहात? बाबुराव पांडुरंग मगदूम म्हणा माझं गाव बामणी. तर माझी 445 आणि 446 या सर्वे नंबर मधली 5 एकर जमीन जाते माझी. 5 एकर जमीन जाते. हा. आणि माझी जमीन जात असताना मी इथून 5000 फुटावर लाईन नेली आहे आणि तिथं पाणी पाचतोय आणि आम्ही जमीन पिकवतोय आणि सगळं आमचं उदरनिर्वाह त्या जमिनीवरती आहे. आमचा दुसरा व्यवसाय काही नाही. आमचा 2 नंबर धंदा वगैरे काही नाहीत. मुख्यमंत्र्यांचा कसा ड्रीम प्रोजेक्ट आहे की शक्तीपीठ व्हायला पाहिजे आणि ह्या शेतकऱ्यांना भकास करायचा उद्देश त्यांचा आहे. हा फार मोठा चुकीचा आहे आणि शेतकरी हे देशोधडीला लागणार आहेत. आणि जर हे मुख्यमंत्री जर हे करणार असतील तर हे आमचे शेतकरी काय सहन करतील असं मला वाटत नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.